महाराष्ट्राचे राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष माननीय बाळासाहेब शिंदे पाटील यांच्या आदेशानुसार नांदेड जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष श्री शिवाजीराव जोगदळ पाटील व त्यांची कार्यकारिणी सांभाळणारे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष श्री दिगंबरराव कदम पाटील मालेगावकर आणि नांदेड जिल्हा सचिव के.जी. मोळके पाटील शिरसगावकर व नांदेड जिल्हा सदस्य हदगाव व हिमायतनगर विभाग प्रमुख रामदास पाटील चव्हाण शिबदरेकर पाटील आणि सर्व सिंदखेड पोलीस स्टेशन व माहूर पोलीस स्टेशन गाव कामगार पोलीस पाटील तालुका माहूर येथे अध्यक्षपदाची नवीन कार्यकारिणी म्हणून तालुका अध्यक्ष श्री हेमंत गावंडे पोलीस पाटलांनी बिनविरोध निवड करण्यात आली। दिनांक 28/8/2019 रोजी माहूर तालुक्याच्या अध्यक्षाचे निवडीसाठी आम्ही नांदेडून मी नांदेड जिल्हा अध्यक्ष शिवाजीराव मुंजाजी जोगदंड राहणार निळा व आमची टीम नांदेड जिल्हा सचिव मोळके साहेब आणि दिगंबरराव कार्यकारी अध्यक्ष कदम आणि चव्हाण साहेब आम्ही चौघा मिळून माहूर येथे आलो आणि माहूर तालुक्याच्या अध्यक्षाच्या निवडीसाठी 1-10 येथे बैठक संपन्न झाली। माहूर अध्यक्षपदाची नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली। यामध्ये तालुका अध्यक्ष हेमंत गावंडे पोलीस पाटलांनी बिनविरोध यांची निवड करण्यात आली। आज महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी माझी बिनविरोध निवड करण्यात आली। या निवडीला प्रामुख्याने जिल्हा कार्यकारिणीचे अध्यक्ष जोगदंड साहेब, सचिव मोळके साहेब, कार्यकारी अध्यक्ष दिगंबरराव कदम साहेब, चव्हाण साहेब विभाग प्रमुख व तसेच किनवट माहूरचे विभाग प्रमुख कुर्मे साहेब हे उपस्थित होते व माहूर तालुक्यातील सर्व पोलीस पाटलांनी जो विश्वास दाखवून माझी बिनविरोध निवड केली त्या अनुषंगाने माहूर तालुक्यातील सर्व पोलीस पाटलांच्या जे काही समस्या असेल ते मी जिल्हा कार्यकारिणीच्या माध्यमातून शासन दरबारी पोहोचवण्याची ग्वाही देतो। माहूर येथून राजू दराळे व संजय घोगरे यांचा हा वृत्तांत।